तर आज होता दिवस दुसरा आणि सकाळी उठून बघते तर काय मस्त आठवडी बाजार लागला होता गावाचा. मग काय घेतल्या पिशव्या आणि गेलो शॉपिंगला. जाम घेतले, कैऱ्या घेतल्या, कच्ची केळी घेतली, चिंच घेतली आणि शॉपिंग करून भर उन्हात दमलो म्हणून एक उसाचा रस घेतला. आता थोड्याच वेळात आम्हाला ब्राईडकडे जायचं होतं आणि हे सगळं होतं ज्याची मी शॉपिंग केली होती. आणि आता आमची ब्राईड बघा मस्त व्हाईट साडी आणि गोंड्याच्या मुंडाव्यांमध्ये अगदी सुंदर दिसत होती. आणि हे होतं वेडिंगचं लोकेशन, तेही बीचवर. मस्त सकाळ सकाळी नाश्ता करून घेतला कारण आता खूप एनर्जी लागणार आहे ब्राईड सोबत ब्राईड्समेडची काम करायला. मेकअप आर्टिस्ट असण्याचा एक फायदा आहे की मला खूप वेगवेगळ्या लोकेशनला जायला मिळतं, तिकडची लग्न पाहायला मिळतात आणि त्यांच्या पद्धती बघायला. आणि असा एक वेगळा रूम मिळतो जिकडे एसी असतं आणि तुमचं नाव लिहिलेलं असतं. तर चला आता भर उन्हात आम्ही हळदीच्या प्रोग्रामसाठी रेडी झालोय आणि बघता बघता आमची बाकीची मंडळी पण आली आहे आणि आता खूप धमाल येणार आहे. सगळे जमलो, जुन्या गप्पा गोष्टी करायला लागलो आणि आता ब्राईड सोबत आमचा एक लंच झाला आणि ह्यानंतर आम्ही गेलो ब्राईडला हळद लावण्यासाठी. मजा तर आम्हाला खूप येत होती पण या गरमीने आणि उन्हाने आमचं अगदी नकोसं झालेलं. तर चला हळद लावूया. मस्त ब्राईडला हळद लावून घेतली आणि फोटोज काढले, थोडीशी मजा मस्ती केली. त्यानंतर इव्हनिंगचा स्नॅक केला आणि आता संध्याकाळी संगीत होतं आणि आमचं काहीच प्रिपरेशन झालं नव्हतं म्हणून एक छोटासा डान्स सेट केला आणि मस्त परफॉर्म केला. ब्राईडने पण तो एन्जॉय केला आणि सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला. मेन म्हणजे आम्ही तो खूप एन्जॉय केला बिकॉज कॉलेज नंतर खूप टाइम नंतर आम्ही डान्स परफॉर्मन्स करत होतो. फायनली बँजोवर पण खूप नाचून झालं, रात्रभर गप्पा झाल्या आणि लेट नाईट आम्ही झोपून गेलो. आता उद्या सकाळी पहाटे लवकर उठून ब्राईडचा मेकअप चालू करायचा आणि आज माझ्या बेस्ट फ्रेंडला 10 वर्षाच्या फ्रेंडशिप नंतर ऍज अ ब्राईड रेडी करताना मला खूप मस्त वाटत होतं आणि हा तिचा होता ब्रायडल लुक. तुम्हाला कसा वाटला मला खरंच नक्की सांगा. फायनली तिला रेडी करून झाल्यावर तिला मुंडावळ्या घालते आणि फायनल टचअप देते आणि त्यानंतर मी रेडी होऊन आम्ही मस्त सगळ्यांनी फोटोज काढले, एन्जॉय केलं आणि हे लग्न लागलेलं आहे. तर गावच्या लग्नाला खूप जास्त मजा येते. आता सर्व काही आटपून ती आलेली आहे रिसेप्शनच्या चेंजसाठी आणि हा क्विक रिसेप्शन चेंज आम्ही केलाय आणि तिला बाय बोलून आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे आपापल्या कामातून वेळ काढून 2 दिवस मस्त एन्जॉय करायला आले होते. खूप मजा झाली, मस्ती झाली आणि आता नेक्स्ट लग्नाचा नंबर कोणाचा आहे ते तुम्ही गेस. फायनली आम्ही निघालो, सगळ्यांना एक एक करत सोडत आलो आणि असा होता मितालीच्या लग्नाचा 3 दिवसाचा आमचा कार्यक्रम. बाय.